ओके. आता अलील बघताना आपण काय सांगितलेलं, काय होतं अलीलची डेफिनेशन, हु इज दॅट? अलीलची डेफिनेशन बरोबर, बँचवर बरोबर, पटकन बँचवर बरोबर. अलीलची डेफिनेशन आराधना. अलीलची डेफिनेशन काय होती? आराधना. अलीलची डेफिनेशन काय होती? हा हा जाधव. एनीवन वन. व्हेरी गुड. टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन इन क्रोमोझोम इज नोन एज अलील. एवढं काय सांगत असलं तुम्ही, काय अर्थ आहे हो? जीव त्याला पाहिजे तुम्ही आराधना. पहिल्यांदा सांगितलं डेफिनेशन सगळं पाठवायचं सांगितलं काय, लक्षात आहे का तुम्हाला? 10-12 काही डेफिनेशन सांगितलं, अलील ट्रेट हे सांगितलं. म्हणजे काय, टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन जिथं असतंय त्याला आपण अलील असं म्हणतोय. मग मल्टिपल अलील म्हणजे काय असते? मल्टिपल अलील म्हणजे काय बघत, मोर देन टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन इन अ पॉप्युलेशन प्रेझेंट इन अ सेम लोकस और होमोलोगस क्रोमोझोम इज कॉल्ड एज मल्टिपल अलील. म्हणजे काय, हे बघा आपण सांगितलं काय, टॉल बरोबर आहे. तेव्हा आपण काय सांगितलं, टॉलचं अलील काय असतोय, कॅपिटल टी, कॅपिटल टी. कळलं? किंवा आपण सांगितलं काय, दुसरं कुठं सांगा, 7 कॅरेक्टर पैकी कुठलं, राऊंड आहे. ठीक आहे, मग कसं येणार, आर आर. कळलं? पण मल्टिपल अलील म्हणजे काय, अलील हा किंवा हा, काय म्हणलो मी तुम्हाला, अलील हा किंवा हा असं जेव्हा म्हटलं जाते, म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला काय शिकवलं, एका कॅरेक्टरचा एकच प्रकारचा अलील असतो, हे तुम्हाला मी शिकवलं होतं. आता मल्टिपल अलीलचं उदाहरण काय, की राऊंडचं कॅपिटल आर येणार किंवा एस एस लिहा, असं मी जर तुम्हाला म्हणलं तर ह्याला म्हणायचं मल्टिपल. काय म्हणलो काल, हे कोणाला कळत नाही, तुम्हाला लय वेळ सांगायला लागलोय. एकाच प्रकारचा अलील असतो युजली, पण एका सोबत दुसरा कोणतरी असला ह्यो किंवा त्यो, तर त्याला म्हणत असतो आपण मल्टिपल अलील. व्हेरी गुड एक्झाम्पल, व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल, दॅट इज द ब्लड ग्रुप. आपला जो ब्लड ग्रुप आहे, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आई वडिलांवरून तुमचं काय काय तुम्हाला सगळं शिकवणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. घरात जाऊन बघायचं, आपण चेक करायचं, ह्याच्यावर 2 गोष्टी कळतात, जो सांगत नाही त्या. बघा, जर माणसाचा ए ब्लड ग्रुप असेल, कुठला ए, तर ह्याचा जिनोटाईप असतोय बघा, आय ए, आय ए, समजलं, किंवा आय ए स्मॉल आय. हे जो किंवा हा शब्द येतोय, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलील. काय म्हणलो मी काल, जिनोटाईप किंवा जो ह्या असतोय अलील, हा प्रत्येक वेळी एकच असतो काहीतरी. इथं मात्र काय आहे, ऑर. अँड म्हणलो नाही मी, काय म्हणलोय, ऑर. त्यावेळी हे उदाहरण आहे मल्टिपल अलीलचं. हा, आता ज्यावेळी बी ब्लड ग्रुप आहे, सोपं आहे फार, ह्याचं काय येणार, आय बी, आय बी ऑर आय बी आय. आय झिरो नाही, ती आय फक्त. ओके, आय म्हणजे हे नथिंग आहे, ह्याला काही व्हॅल्यू नाही, हे न्यूट्रल असते. काय असते, ह्याच्यावर कुठलंच नाही, ए नाही, बी नाही, काय नाही. ओके, त्यानंतर ए बी ब्लड ग्रुप आहे, ए बी. आता मात्र कसं असते, हे बघा, आय ए आय बी असते, ऑर ह्याला नाही आहे. मग सर ऑर नाही, खरं ह्याला मल्टिपल कसं काय म्हणणार, हे जे ट्रेड बघालो ना आपण, कुठल्याच तर 2 आहेत, कुठल्याच तरी एक आहे, म्हणजे ते मल्टिपलचं उदाहरण होते. आणि ओ ब्लड ग्रुप आहे म्हणजे काय येणार, फक्त आय. म्हणजे तुम्हाला मगाशीच म्हणलं, हे ह्याला व्हॅल्यू नाही आहे, न्यूट्रल आहे. कोण, आय, स्मॉल आय जो आहे, त्याच्यावर ए पण नाही आहे आणि बी पण नाही आहे, दॅट इज द न्यूट्रल. समजलं मी काय म्हणालोय? आता म्हणा, ब्लड ग्रुप ए, जिनोटाइप कैपिटल आई ए, कैपिटल आई ए, और कैपिटल आई ए, स्मॉल आई.
ब्लड ग्रुप ए बी. समजलं. आता हे कळाल्याशिवाय तुम्हाला पुढचं मी शिकवू शकत. हे पाठच पाहिजेत आपल्याला. कसं पाहिजे? त्याशिवाय ही जिनोटाइप आपल्याला ब्लड ग्रुपच काढता येत नाही. फॉर एक्झाम्पल आता आपले जे आहेत हे हेट्रोझायगस आहेत, म्हणजे आपण ह्यात लिहितो सगळे. हे प्युअर होते माकडांचे वगैरे, हे आपले असे हायब्रिड झालेले. त्यामुळे माझं उदाहरण घेताना ह्यात लिहाय घेणार. जस्ट लाईक एक्झाम्पल, जाधव पप्पांचा ब्लड ग्रुप कुठला आहे? मम्मीचा. ह्यांच्या पप्पांचा ब्लड ग्रुप कुठला आहे? बी म्हणलास ना. आईचा ए. मग आय ए बी आय, आणि ह्याच आय ए, आणि हे येणार नाहीत कारण हे प्युअरचे होते. आता आपण हायब्रिड झालो, त्यामुळे ते इकडच घ्यायचं असतं. आता मग ह्याला काय केलं? फोड केलं. आय बी आय, आय ए आय, हे दोघं एकत्र आले तर आय ए आय बी असं येणार. बरोबर आहे. हे आणि हे एकत्र आलं तर काय येणार? आय बी आय. हे आणि हे एकत्र आलं आय ए आय. हे आणि हे एकत्र आलं तर आय आय. म्हणजे ह्याचा ब्लड ग्रुप ए बी आहे, किंवा ह्याचा ब्लड ग्रुप बी आहे, किंवा ह्याचा ब्लड ग्रुप ए आहे, किंवा ह्याचा ओ आहे. म्हणजे सगळ्याच पॉसिबिलिटी येतात. तुझा ब्लड ग्रुप कुठला आहे? ओके, म्हणजे हाय. ओके. स्पायडर मम्मीचा ब्लड कुठला आहे? ओ पॉझिटिव्ह. ओ पॉझिटिव्ह म्हणजे आय आय. पप्पांचा ओ पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे हे होमोझायगस असल्यामुळे आपण याचं असं हे काढू शकतोय. ठीक आहे. म्हणजे ह्याचा ब्लड कुठला आला? म्हणजे यांच्या बहिणीचा पण ब्लड ग्रुप कुठला आहे? बरोबर ना. दिदीचा पण हो, मोठ्या दिदीचा पण हो, तुझा पण. दुसरी पॉसिबिलिटी ह्याला नाही आहे. समजलं? हा उत्कर्ष. दोघांचा माहिती काय? दोघांचा माहिती आहे. हा पप्पांचा कुठला होता? ओ पॉझिटिव्ह. मम्मीचा? मम्मीचा ए पॉझिटिव्ह. आय ए आय. मग हे आपण होमोझायगस एक करू शकतोय, आणि हे असं सेपरेट केलं. काय झालं? हिचा ब्लड ग्रुप ए असेल किंवा ओ असेल. कुठला आहे? ओ पॉझिटिव्ह. ओके. ह्याच्यावरून आपण आपल्या पोरांचा ब्लड ग्रुप कुठला आहे ह्याच्यावरून ते डायरेक्ट शोधू शकत असतो. चिन्मय, ओ मम्मीचा ब्लड ग्रुप कुठला आहे? पप्पांचा ओ ए आहे, मम्मीचा मम्मीचा ओ, पप्पांचा ए झालं वाटतं कसं झालं की हे असंच असणार. तुझं ए किंवा ओ आहे. कुठला आहे? ओच आहे. म्हणजे लय आहेत मग ओ ओ ओ. डॉक्टर, हा म्हणजे हे झालंय एन बी झाला विषय. आराधना, हा ही वेळ आहे. पप्पांचा ओ, मम्मीचा ए बी. मग काय असणार आहे? हे जर आपण कॉमन घेतलं म्हणजे हिचा ब्लड ग्रुप एक तर ए असेल किंवा बी असेल. कुठला आहे? ओ. कोणाचं चुकलंय? बी किंवा ए बी असणार. कळलं? किंवा तुझा ब्लड ग्रुप चुकलाय. कारण पॉसिबिलिटी इज ए ऑर. समजलं? त्यांचा ब्लड ग्रुप चेक करायला लावायचा किंवा तुझा. कारण बऱ्याच वेळ काय असते, गडबडीत असतात करणारी. कोण? ब्लड ग्रुप करणारी एकदम गडबडीत असतात. ते 2 मिनिट चेष्टा होती, झालं चुकलं. समजलं? पॉसिबिलिटी काय ते असं जायचं असतं. आणि कोणाचं वेगळं आहे? हा ओ आणि हा मग झालं की ते मग असे कोणतं सांगितलं की हा ओ आला. आणि कोणाचा ह्याच्यापेक्षा वेगळा आहे? हरी, हे पण झालं वाटतं आपलं. हा, आणि ह्याच्यापेक्षा वेळ कोणाचा आहे काय? हा सगळं झालं. असं कसं शक्य आहे? ए आणि ओ झालं काय? ए आणि ओ झालं काय? ए आणि ओ झालं. ए आणि बी झालं. ए आणि ए बी झालं. बी आणि ओ झालं. असं तुम्ही कुठलं पण उदाहरण घेऊ शकताय आणि ते क्रॉस चेक करू शकता. समजलं? सोपं आहे ना? दॅट इज द मल्टिपल अलील. टू अल्टरनेटिव्ह, सॉरी,
more than two alternative forms of gene. पुसून घे बाळा. Pause कर. AB आणि AB असेल तर मग काय येणार आहे? पहिली पॉसिबिलिटी काय, दुसरी काय, तिसरी काय, चौथी काय, हे ए ब्लड ग्रुप, हा ए बी 2 असणार आहेत आणि हा बी. आता हे नुसतं बी म्हणायचं नाही, ह्याला म्हणायचं होमो ए. हो म्हणजे ते सेम असलेले, आणि हा जो होता मगाशी हा हेट्रो ए होता, हेट्रो बी. समजलं काय काय म्हणाल ते? पॉसिबिलिटी इज ए ब्लड ग्रुप, सॉरी होमो ए, ए बी अँड होमो बी. समजलं? पुसून घे. चौथं होतं इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल नंतर चौथं धोरण असते प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपी म्हणजे काय बघा आता, वेन अ सिंगल जीन कंट्रोल टू ऑर मोर ट्रेट. मग असे काय होतं, एकाच ट्रेटला, सॉरी एकाच ह्याला कंट्रोल करायला 2 ट्रेट होते. ठीक आहे, आता काय सांगितलं बघा, एकच जीन 2 ट्रेट करतोय. कळलं? हे 10 वेळा वाचलं लक्षात येतो, पण लक्षात येत नाही. याचं उदाहरण असते सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमिया म्हणजे काय, सिकल सेल म्हणजे काय असते हे बघा, आपला हा हिमोग्लोबिन असतोय, आरबीसी आहे, हा कोण आहे, रेड ब्लड सेल. ह्या रेड ब्लड सेलच्या आतमध्ये हा हिमोग्लोबिन असतो. ओके, असं बसलेला. ओके, आणि सिकल सेल अॅनिमिया नावाचा आजार होतो आपल्याला. ह्याच्यामध्ये काय होतंय, ह्या आरबीसीचा स्ट्रक्चरचा राऊंड आहे, हे काय होते, असं सिकल सेल होते. सिकल सेल म्हणजे खुरप्यासारखा आकार होतो. मग खुरप्यासारखा आकार झाला म्हणजे हा हिमोग्लोबिन काय होतो, इथं असा टम दिशी उडी मारून बाहेर जातोय. इथं काय होतं, त्याला बाउंड्रीज होती ना. इथं काय झालं, त्याला वर कोण नाही, आई बाबा विचारणार, लगेच ते गेलं निघून. मग काय झालं, हा हिमोग्लोबिन बाहेर गेल्यानंतर ह्यात काय राहिलं काय शिल्लक नाहीये. आरबीसीचं काम काय होतं, आरबीसीचं काम म्हणजेच हिमोग्लोबिनचं काम होतं ऑक्सिजन कॅरिंग. कळलं? ते काय करत होतं, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड CO2 कोण करतंय, आरबीसी. आरबीसी इज नथिंग विदाउट एचबी. एचबीच नाही, त्या आरबीसीला कोण कुत्र विचारलं काय, अजिबात नाही. मग काय होणार, हिमोग्लोबिनच नाही म्हटल्यानंतर रक्त कमी झालं तर मग काय धाप लागणार वगैरे वगैरे, काय काय विचित्र विचित्र प्रकार होणार आणि आपण मरून जाणार. सगळंच हिमोग्लोबिन संपलं तर, सगळं संपलं तर, तोपर्यंत मरत नाही. समजलं? मग सिकल सेल अॅनिमिया नावाचा एक प्रकार असतोय, ह्याच्यामध्ये काय होतंय, आरबीसीचं स्ट्रक्चर सिकल सेल होते, त्यामुळे हिमोग्लोबिन संपून जातोय, त्याला म्हणायचं सिकल सेल अॅनिमिया. मग अशा पेशंटला काय केलं जातं, ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं जातं. ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय, रक्त चढवायचं, हिचं काढायचं, ह्या चढवायचं. समजलं मी काय म्हणाले? बरं, आपल्या आरबीसीची लाईफ स्पॅन किती असतोय, 120 days. बरं, आता काय झालंय, उत्कर्षाचं ब्लड काढलं आपण, उत्कर्षाचं रक्त तयार होऊन झाले किती दिवस, 30 दिवस झाले. किती झाले तुम्हाला माहित नाही ना, किती झाले ते. असं करणार आहे काय, हा रक्त तयार झालं, नवीन रक्त तयार झालं, काढूयात आपण, असं आहे का हो, ते सगळं मिक्स असणार आहे. कुठलं आज तयार झालं, कुठलं काल, कुठलं महिन्याखाली 2-2. आपण एक ऍव्हरेज असं धरलं, महिन्याखाली झालं, मग त्याच्या त्या माणसाच्या सोडल्यानंतर चिरमीच्या सोडला आपण 3 महिने त्याचं लाईफ स्पॅन सपना. मग परत काय करायचं, आणि परत ट्रान्सफ्युजन. कळलं? ह्याला उपाय काय, एकच, होमिओपॅथी. ऍलोपॅथी मध्ये याला काय उपयोग, याला एकच उपयोग, हे रक्त काढण्याने, रक्त काढणे असं म्हणताय ना, ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे ब्लड बँकेतनं रक्त आणायचं, दर 3 महिन्याला सोडायचं त्याला, 3 महिने 4 महिने वॉटेवर. समजलं? कळलं? मग काय करायचं, सिद्धगला होमिओ नाही, चांगला उपाय. समजलं? माझ्याकडे ते काकू होते, ते जाता तुम्ही मेस आहे माहिती तुम्हाला, गेला का नाही, ते मेस आहे की माहिती आहे ना, महान कार्याच्या समोरच्या साईडला ते काकू.
त्यांच्या मुलगीला सिकिट होतं, क्रॉनिक किडनी डिसीज, जी किडनी. मग काय त्याला असतं काम, शिकू तुम्हाला क्रॉनिक किडनी डिसीज मध्ये एकतर किडनी ट्रान्सप्लांट किंवा मग काय करायचं, हे करायचं काय, डायलिसिस. तिचं किडनीचं क्रिएटिन 5-6 होतं, म्हणजे दणका टॉपचा विषय होता. कोण सांगते की डॉक्टर चांगला आहे आमच्या इथं, ते काय होणार शाबूच्या गोळ्यानं. एवढं सगळं मोठं मोठं डॉक्टर झालेत. नेफ्रोलॉजी राजीव गांधी झालेत. ठीक आहे, ठीक आहे. आणि कोणतं म्हणलं डॉक्टर लय भारी इथं, तुम्ही समोरच येतं. मग असं 5-6 जण सांगितले, मला वाटलं जे आहे बघायला पाहिजे, सगळेजण सांगायला कोणत्या डॉक्टरकडे चांगलं होते. बघायत तर काय होते काय, आलीत माझ्याकडं, आलीत खरं मन सांगत मानत नाही की शाळेला एवढे मोठे मोठे डॉक्टर सोडल्या आणि इथं आपलं हे करणार आहे असं वाटत असते. परदेशी मला फोन आलता, डॉक्टर आयुष्यात पहिल्यांदा क्रिएटिन कमी आलं, दॅट इज द मॅजिक ऑफ स्वीट पिल्स. काय डॉक्टरने सांगितलं डायलिसिस करायची गरज नाही. काल जर आमच्या मम्मीला बरं नव्हतं म्हणून गेलो, डॉक्टर पहिला या, पहिला तुम्हाला जेवायला वाटतो, नको म्हणलं. काय म्हणजे काय, दॅट इज द पॉवर ऑफ करेक्ट होम. मला आयुष्यात माझ्या होम भरपूर काय दिले, भरपूर सगळं दिले, अडचण नाही, नेम फेम पैसा सगळं. कळलं, म्हणजे हे जे आहे ना हे कशात नाही, म्हणजे सिकल पेशंट येणार नाही, सगळे होतात असं नाही, पण चान्सेस. माझ्यापेक्षा फेमस श्रोत कोण आहे तुम्हाला माहिती, असा डॉक्टर आयुर्वेदिक कोण आहे, अनिरुद्ध काळे. फॉरेन मधून पेशंट येतो, कुठं अनिरुद्ध काय माहिती तुम्हाला, अर्जुनोड रोड, तुम्हाला माहित पण नसते ते. 10 नंतर पेशंट बघत नाही, सकाळी 8ला यायचं, काय खायच्या आधी तुमची पण नाडी परीक्षण करणार, विषय नेऊ नंतर. म्हणजे ते नाडी परीक्षण करणं अडचणीत असतील, मला माहित नाही ते काय सांगायचं हे. दॅट इज द पॉवर ऑफ करेक्ट होमिओपॅथी अँड आयुर्वेदा. समजलं, त्यामुळं कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया चाहे करना आप जैसा. ओके, लास्ट बट नॉट लिस्ट, दॅट इज द पॉलिजेनिक इनहेरिटन्स. काय काय बघावलं जर आठवायचं, प्रत्येकाचं पहिला काय करायचं, कम्प्लीट डॉमिनन्स उदाहरण काय होतं, इनकम्प्लीट डॉमिनन्स उदाहरण काय होतं, मल्टिपल उदाहरण काय होतं, हे फक्त दुसरं काय लक्षात ठेवायचं नाही, फक्त उदाहरण लक्षात ठेवायचे. एकदा उदाहरण लक्षात राहिली मग त्याची जिनोटाईप लक्षात ठेवायची, आणि मग नंतर ते तुम्हाला साचा यायला पाहिजे. दॅट इज द सिस्टीम ऑफ प्रॉपर स्टडी. ओके, आता बघा आपण लास्ट, आणि त्यानंतर आपण क्लास थांबवणार आहोत, दोघींना पण बरं नाही आपल्याकडे. ठीक आहे, विचारत तरी पण थांबलत माझ्यासाठी, थांबवत आपण पॉलिजेनिक इनहेरिटन्स बघत. ओके, polygenic inheritance, it is called as quantitative inheritance. In this type of inheritance, character is determined by two or more genes pair. दोन जीन पेअर आपण हे करत असतोय. जसं की काय, आता आपलं कसं होतं, टॉल आणि डॉर्फ. ठीक आहे, टॉलला आपण काय केलं, कॅपिटल टी असं केलं होतं, बरोबर आहे. आणि मल्टिपलला आपण काय केलं, कॅपिटल टी किंवा क्यू क्यू असं आपण धरलं, हे किंवा ते असं म्हणलं होतं. आता पॉलिजेनिकला काय असते, पॉलिजेन. पॉलिजेन म्हणजे कसं, ते असं असणार, टॉल कॅपिटल टी कॅपिटल कॅपिटल दिलं. आपण डायहायड्रोड ट्रान्सफर करत होतो, म्हणजे टॉल अँड राऊंड, म्हणजे असं हे करतो. तसं हे काय करायचं, एकच टॉलच म्हणायचं, तर हे कॅपिटल टी कॅपिटल क्यू कॅपिटल एल मोर दॅन वन जीन. समजलं मी काय बनवले, तेव्हा त्याला पॉलिजेनिक असं आपण म्हणतोय. ह्याचं एक्झाम्पल बेस्ट असते ते म्हणजे आपला कलर, स्किन कलर. व्हीट केरल कलर एक असते आणि आपला स्किन कलर एक असते ह्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण कुठे मी तुम्हाला आता शिकवतो. हा, तर काय, गव्हाचा कलर कसा आहे, गव्हाच्या केर्नेलचा व्हीट केर्नेल कलर कसा आहे, रेड आहे. कसा, रेड. आणि दुसरा कसा आहे, व्हाईट आहे. लक्ष द्या रे, फास्ट घेतो तुम्ही 5 मिनिटात. मग व्हाईटला बघा, आता व्हाईटचं युनिट बघ काय, कॅपिटल ए कॅपिटल बी ऑपोजिट वर तिकडे काय अडचण आहे. आता समजलं मी काय म्हणालो ते. हा, मग याचा जिनोटाइप काय येणार, कॅपिटल ए कॅपिटल बी. याचा जिनोटाइप काय येणार, हे येणार, दोघे एकत्र आले काय येणार,
कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी, दॅट इज द F1 जनरेशन. F1 जनरेशनचं आपण काय करणार आता, सेल्फिंग करणार. सेल्फिंग करत असताना आपण काय करणार, हे जे पहिला क्रोमोझोम करून टाकणार, हा ह्याच्याबरोबर हा ह्याच्याबरोबर हे ह्याच्याबरोबर ह्याच्याबरोबर. ठीक आहे, म्हणजे काय आलो, काय काय येणार बघा, हिचं जिनोटाइप असे येणार, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल ए बी स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल ए स्मॉल बी. बरोबर आहे. जिनोटाइप तुम्हाला पडायला शिकवलं मी. हेच आपण इथं उलट ह्या साईडला पण घेणार. कोण करणार फास्ट पटकन, हरी खालीवर रे फक्त असं. हे बघा, कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल बी कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल कॅपिटल बी. समजलं, पुढे करणार, वर खाली बघायचं फक्त पटपट पटपट पटापट. काय मागाचं तर वेगळं होतं, ह्यात कसं करणार आहे, ह्यात सिस्टीम काय असते माहिती काय, ह्यातले कॅपिटल किती आहेत हे बघायचं असते. म्हणजे काय, जसं की हे बघा, डार्केस्ट रेड, त्याकडे लक्ष देऊ नका, डार्केस्ट रेड म्हणजे काय, चारी चारी कॅपिटल असले तर डार्केस्ट रेड. त्यानंतर काय, नुसता रेड 3 कॅपिटल असले तर. ठीक आहे. त्यानंतर इंटरमिडिएट म्हणजे मधला कावळा 2 कॅपिटल असले तर. ठीक आहे. लाईट रेड म्हणजे फेंट कलरचा रेड किती, 1 असलं तर. आणि व्हाईट एकदम एक पण जर नसलं तर ते कसं असणार आहे, व्हाईट. मग आता ह्यातलं आपण बघायचं. हे बघा इथे किती आहेत बघा, हे सगळे कॅपिटल आहेत, म्हणजे 1 2 3 4 चार पण कॅपिटल आहेत. 1 2 3 इथे 3 कॅपिटल आहेत, इथे 3 कॅपिटल आहेत, इथे 2 कॅपिटल आहेत, इथं 1 कॅपिटल आहे, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत. कळलं, ओव्हरऑल 4 पैकी किती, 3 3 2 2 1 0 1. समजलं, म्हणजे चारी पण रेड असले किती आले हो, चार पण रेड किती आले, हा 1 आहे. म्हणजे ह्याचा रेशो किती, 1/16. 3 असलेले 4, 2 असलेले 6, हे 4, हे 1. समजलं मी काय सांगायला लागलो ते, काय अवघड आहे. मग त्याचा रेशो कसा येणार, 1:4, 4:2, 6:2, 4:1. काय अवघड आहे. जिनोटाइप असा येणार आणि फिनोटाइप पण तुम्हाला कळालं, डार्केस्ट किती हे किती सोपं आहे. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ व्हीट केरल करेल. तसंच